केंद्र सरकारनं फेरीवाला संरक्षण कायदा केला असला तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्यानं मुंबईमध्ये सध्या कुठेही फेरीवाले आपले धंदे लावताना दिसतात। अनधिकृत फेरीवाल्यांना लायसन्स देऊन त्यांना फेरीवाला क्षेत्रात व्यवसाय करू दिल्यास हा प्रश्न मिटू शकतो। कोर्टाच्या आदेशानंतरही फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी न करण्यामागे अनधिकृत फेरीवाल्यांकडून मिळत असलेला मोठा हप्ता हे कारण असल्याचा आरोप आझाद हॉकर्स युनियननं केला आहे। मुंबईत सध्या अधिकृत फेरीवाले आहेत केवळ 17,000, तर अनधिकृत फेरीवाल्यांची संख्या आहे 1.5 लाखांहून अधिक। फेरीवाला धोरणानुसार लोकसंख्येच्या 2.5% फेरीवाले हवेत, म्हणजेच मुंबईत सुमारे 3 लाख फेरीवाले हवेत। बीएमसीनं मागील वर्षी केलेल्या सर्व्हेमध्ये 99,000 फेरीवाल्यांची नोंद केली आहे। एवढ्या मोठ्या संख्येनं असलेल्या अनधिकृत फेरीवाल्यांना लायसन्स देऊन अधिकृत केल्यास त्यांच्याकडून उकळला जाणारा हप्ता बंद होणार आहे। बीएमसी अधिकारी, पोलीस आणि लोकप्रतिनिधी यांच्यासाठी अनधिकृत फेरीवाले ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे। त्यामुळेच फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी केली जात नसल्याचा आरोप केला जातोय। 2,000 करोड रुपयेचा हप्ता आहे बीएमसीचा हप्ता आहे आणि 2,000 करोड रुपये लेबर, लोरी इन्स्पेक्टर आणि सुपरिंटेंडंट ऑफ लायसन्स ते हजम करणार असं होत नाही। ते खालपासून वरपर्यंत हप्ता आहे। आज 3 वर्ष झाले ते झोपून राहिले, आतापर्यंत काही केले नाही। फेरीवाला धोरण राबवलं गेल्यास फेरीवाल्यांना संरक्षण मिळण्याबरोबरच त्यांच्यात शिस्त देखील येईल। हॉकर्स आणि नॉन हॉकर्स झोन तयार केले जातील। फेरीवाल्यांचं वर्गीकरण करून त्यांच्या बसण्याच्या जागा ठरवल्या जातील। यासाठी त्यांच्याकडून अधिकृत फी देखील आकारली जाईल। नियम भंग केल्यास दंड आकारला जाईल। पण ह्या सर्व धोरणाची अंमलबजावणी केल्यावरच पण मुंबई महापालिका वेळकाढू धोरण अवलंबून फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करत नाहीये। हे ऍक्ट कायदा आहे, त्याची अंमलबजावणी होत नाही। त्याचं एक प्रमुख कारण हप्ता आहे आणि आम्ही फेरीवाल्यांना बोलतो बाबा तुम्ही हप्ते देऊ नका। ते म्हणतात आमचे धंदेच होणार नाही आणि ते येऊन आमचा माल घेऊन जाणार आणि तुम्ही त्या दिवशी काय करणार मला। फेरीवाले ही शहराची गरज असल्याचं मान्य करत त्यांच्यासाठी कायदाही तयार केला असला तरी स्वतःचे खिसे भरण्यासाठी त्याच्या अंमलबजावणीत घातला जाणारा खोडा दूर करण्याचीच आता गरज आहे। कृष्णात पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।